TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। घाटंजी नगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा। मुख्याधिकारी राजू घोडके यांच्या मनमानी कारभाराने जनता त्रस्त। घाटंजी नगर परिषद प्रशासनात सध्या भरभरून भ्रष्टाचाराचे आरोप होत असून मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके यांच्या मनमानी कारभारामुळे सामान्य जनता अक्षरशः त्रस्त झाली आहे। नागरिकांकडून पाणीपट्टी व मालमत्ता करासारख्या विविध करांद्वारे कोट्यवधी रुपयांची वसुली केली जात आहे। मात्र त्या कराचा उपयोग जनहितासाठी न होता निवडक ठेकेदारांच्या फायद्यासाठी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। विकासाच्या नावाखाली अनावश्यक खर्च, गिलानी कॉलेज समोरील कारंजासाठी 10 लाखांचा खर्च, डिव्हायडरमध्ये लावलेली झाडे, संगोपनाचा अभाव, जनावरांची मुक्त वावरामुळे नुकसान, झाडे नगर परिषदेच्या हद्दीबाहेरही लावल्याची तक्रार, 15 लाखांचा खर्च, बेकायदेशीर उत्खनन व सौंदर्यीकरणाच्या नावाने अपव्यय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डातील वाघाडी नदीत बेकायदेशीर उत्खनन करून सौंदर्यीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा अपव्यय करण्यात आला असून या कामाचे कंत्राट एका माजी नगरसेवकाला दिले गेले आहे। 1 वर्षातच दुसरे सीसीटीव्ही, 20 लाखांचा नवीन खर्च। तत्कालीन मुख्याधिकारी अमोल मारकर यांनी 15 लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे लावले। फक्त वर्षभरातच विद्यमान प्रशासक राजू घोडके यांनी नवीन 20 लाखांचे कॅमेरे बसवले। जुन्या कॅमेऱ्यांचा लेखाजोखा व वापर अस्पष्ट। वीज पुरवठा सुधारणा की भ्रष्टाचार। नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही कामे अनावश्यक असून फक्त कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्यासाठीच केल्याची चर्चा आहे। 50% भागीदारीची जोरदार चर्चा। विविध विकास कामांमध्ये प्रशासक राजू घोडके यांची 50% भागीदारी असल्याचा आरोप। सर्व कामे मर्जीतील ठेकेदारांना निविदा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह। नगर परिषदेचे कंत्राटी अभियंतेस ठेकेदार बनून काम करत असल्याचा खुलासा। एका ठेकेदाराला तब्बल 39 कामांचे कंत्राट, प्रज्वल ठाकरे नामक एका व्यक्तीला एकाच वेळी 39 बांधकामे देण्यात आली आहेत, तर पेटेवार इलेक्ट्रिकल्सच्या नावाने 16 वेगवेगळी कामे देण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे। यातील बहुतांश कामे एकाच ग्रुपशी संबंधित असल्याची माहिती उपलब्ध आहे। शासन व प्रशासन दोन्ही गप्प। निखिल देठे यांचे मुंडन आंदोलन। शहरातील नागरिक निखिल देठे यांनी निकृष्ट दर्जाच्या कामांवरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। या संदर्भात लोकल टीव्ही न्यूजसह अनेक माध्यमांनी आवाज उठविला आहे, परंतु अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। आज घाटंजी मुख्याधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात यवतमाळ येथे मुंडन आंदोलन आयोजित केलेले आहे। आम्ही या मुख्याधिकाऱ्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामांविरोधात, याच्या मनमानी कारभाराविरोधात भरपूरशा तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या, त्यावर आजपर्यंत एकही समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालं नाही। त्यामुळे आम्ही आज मुंडन आंदोलन तिथे करणार आहे आणि आमच्या मागण्या आजही मंजूर नाही झाल्या। या मुख्याधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर असंच आंदोलन पुन्हा सुरू ठेवू आणि याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत राहील। भ्रष्टाचाराचा अड्डा घाटंजी नगरपालिका। नागरिकांच्या कर रूपाने भरलेल्या पैशांची उधळपट्टी, शासनाच्या निधीचा अपवापर, मर्जीतील ठेकेदारांना कामे आणि लोकप्रतिनिधींचा संपूर्ण गैरहजरपणा, या साऱ्या गोष्टीमुळे घाटंजी नगरपालिका ही एक भ्रष्टाचाराचा अड्डा बनली असल्याची संतप्त भावना आता जनतेत उफाळून आली आहे। TCN न्यूजने माहिती अधिकारात मागवलेल्या विविध कागदपत्रांवरून ही सर्व माहिती उघडकीस आली आहे। यामध्ये अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांचे साटेलोटे उघड होत असून जनतेच्या पैशांचा कसा बेमालूमपणे अपव्यय केला जात आहे हे स्पष्ट होते। या बातमीसाठी सर्व पुरावे TCN न्यूजकडे सुरक्षित असून नागरिकांनी आता सत्य समोर आणण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे। आमचे न्यूज चॅनल आवडत असेल तर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा। ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा घाटंजीचे एकमेव न्यूज चॅनल TCN न्यूज।